नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, कणकवलीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. कणकवलीमध्ये भाजपला मोठा धक्का बसलेला आहे. भाजपचा या ठिकाणी मोठा दणदणीत या ठिकाणी पराभव झालेला आहे. तर शहर विकास आघाडीचा या ठिकाणी मोठा विजय झाला आहे. त्यामुळे कणकवलीमध्ये भाजपला मोठा धक्का बसलेला आहे. भाजपचे मंत्री नितेश राणेंना या ठिकाणी मोठा हादरा बसलेला आहे. मित्रांनो, सविस्तर बातमी आपण जाणून घेणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर आपलं राजकीय वादळ यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. मित्रांनो, जाणून घेऊया सविस्तर बातमी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपालिकेच्या निवडणुकाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. या निवडणुकीत भाजप विरोधात सर्वपक्षीय शहर विकास आघाडी या ठिकाणी बनवण्यात आली होती. यात पालकमंत्री नितेश राणे आणि शिंदेसेनेचे आमदार निलेश राणे यांच्या प्रतिष्ठेची या ठिकाणी लढाई झाली. या निवडणुकीत शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर विजयी झाले आहेत. पारकर यांच्या विजयाने मंत्री नितेश राणे यांना मोठा धक्का बसलेला आहे. भ्रष्टाचारांच्या विरोधात ही गुंडशाहीच्या विरोधात ही निवडणूक होती आणि भ्रष्टाचारी आणि गुंडशाहीचा या ठिकाणी पराभव होऊन विकास करणाऱ्या लोकांचा या ठिकाणी विजय झाल्याचं संदेश पारकर यांनी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. तर मित्रांनो, या विजयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.